घरदारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःला समाजकार्यात झोकून देणारे अनेक जण प्रसिद्धीपासून दूर आहेत. सामाजिक आणि स्वयंसेवी संघटनांनी अशांना हेरून त्यांचा सत्कार करण्याची गरज असल्याचा सूर विविध मान्यवरांनी आवडला. विद्याभूषण फाउंडेशन तर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कार्यकर्त्यांचा विदर्भ भूषण पुरस्कार देऊन रविवारी सत्कार करण्यात आला. उर्वेला कॉलनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर प्रदीप आगलावे तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी तज्ञ आणि जागतिक बँकेचे माजी सल्लागार डॉक्टर रमेश ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे, ओबीसी महासंघाचे डॉक्टर बबनराव तायवाडे, नितेश कराडे आणि प्राध्यापक प्रतापसिंग चौहान प्रामुख्याने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णालयात जाऊन एखाद्या रुग्णाला एक केळे देऊन त्यांच्या अवतीभवती जमलेले डझनभर कथित सामाजिक कार्यकर्ते फोटो काढतात, ते छापून येण्यासाठी आटापिटा करतात. अशा प्रसिद्धी लोलूप सामाजिक कार्यकर्त्यांचा सर्वत्र कार्यकर्त्यांचा सुटसुडाट दिसून येतो. मात्र देवाजी तोफा, मतीन भोसले सारखी खऱ्या अर्थानं समाजसेवक असलेली मंडळी आपले सामाजिक दायित्व प्रसिद्धीपासून दूरच राहून पार पाडतात. अत्यंत मौलिक कार्य करणाऱ्या अशा अनेकांची नावं समाजाला माहितीही नसतात. अशांना हेरून त्यांचा सत्कार व्हायला हवा, कारण अशा सत्कारामुळे त्यांच्यात नव्हे तर समाजातील दुसऱ्या अनेकांना प्रेरणा मिळते, असं मत उपस्थित पाहुण्यांनी मांडलं. आयोजक संघटनेचे संचालक पूजा आणि डॉक्टर भूषण भस्मे यांनी तर संचालन रंगराज गोस्वामी यांनी केले. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर.